मी आता गौरीकुंडला पोचलो आहे. गौरीकुंडला पोचून आम्ही इकडे रूम घेतलाय. तर तुम्हाला मी रूम दाखवतो आमचा. रूम दाखवायच्या पहिला इकडे त्या रूमच्या खाली शॉप्स आहेत. त्या शॉप्स मध्ये तुम्ही खूप काही खाऊ शकता. सर्व शॉप्स आहे आणि इकडे पण शॉप्स आहे. आणि आम्ही रूम घेतलाय तो थोडासा वरती आहे. तर तुम्हाला मी रूम दाखवतो. आणि रूम आम्हाला खूप कम्फर्टेबल आणि खूप स्वस्तामध्ये भेटला आम्हाला. इकडे आमचा रूम आहे. थोडा वरती आहे बट ठीक आहे. त्या रूम सारखी कंडिशन तुम्हाला इकडे कुठेच नाही भेटणार. जास्ती कॉस्ट नाहीये. फक्त 7,000 रुपयात आम्हाला जो रूम भेटलाय. तुम्ही रूम बघून स्वतः खुश होताल. तुमच्या लाइटिंग्स बघा. आणि आमचा रूम आहे इकडनं अजून वरती आहे. थोडा काढू का इकडे अजून थोडा वर. आणि आमच्या रूम मधून तुम्ही टॉप व्ह्यू बघू शकता. हे बघा किती वरती आहे. तुम्ही बघू शकता गौरीकुंड मधनं आता आम्ही केदारनाथला ट्रॅकिंगला आम्ही प्रवास सुरू करतोय. आणि गौरीकुंडवरून निघताना आम्ही रूमवरनं बाहेर आलो तर आम्हाला एक मंदिर दिसलं. तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. मी आत जाऊ शकत नाही कारण की मी बुटं घातली आहेत आणि खूप इकडे क्लायमेट थंड आहे. बट मी तुम्हाला दाखवेन ते मंदिर. बघायला गेलं तर मंदिर पण बंद आहे. हर हर महादेव. गौरमाई महादेव. गौरी माईचं मंदिर आहे इकडे बघू शकता. आम्ही आता निघतोय ट्रेकिंगला, केदारनाथ ट्रेकिंगला. तर चला माझ्यासोबत. ट्रेकिंग चालू करायच्या अगोदर तुम्हाला खच्चर किंवा पिट्टू लागत असेल तर तुम्हाला मैं एक इन्फॉर्मेशन घेऊन सांगतो. अंकल यहाँ पे पिट्टू का कितना रुपया लगता है? इधर से ऊपर जाने का 6,000 रुपया लगता है. और खच्चर का 3,000 रुपया खच्चर का. आने जाने का कि सिर्फ जाने का? सिर्फ जाने का. मतलब आने का भी और 3,000 रुपया लगेगा. ओके अंकल थैंक यू. माझ्या बहिणीला माझ्याशिवाय चैन नाही पडत. केदारनाथ ट्रॅकिंग करताना मध्ये गेट येतो. इकडे तुम्ही फोटोशूट, फोटो सेशन, तुम्हाला काही फोटो काढायचे तुम्ही काढू शकता. तर त्याच्या डोक्यावरून वाफ निघते तुम्ही बघू शकता. इकडे आजूबाजूला दुकानं आहेत छोटी. पाणी, स्प्राईट हे सगळं तुम्हाला इकडे भेटेल. तुम्ही बघू शकता तुम्हाला रस्त्याला पाण्याचे स्पॉट भेटतील, म्हणजे धबधबे भेटतील आपल्या भाषेमध्ये. धबधब्यांचा व्ह्यू खूप चांगला आहे, खरं खूप चांगलं आहे. तुम्हाला काही हेल्थ इश्यू असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल पायाचा आणि तर तुम्ही खच्चरचा वापर करू शकता. तर प्लीज तुम्हाला त्रास होत असेल जबरदस्ती उगाच चालू नका. मला जे वाटेल ते घ्या, पण भोले बाबाच्या दर्शनाला सेफली जावा. हर हर महादेव. तुम्ही बघू शकता मॉर्निंग व्ह्यू. आणि ह्या रस्त्याला घोड्यांचं खूप म्हणजे खूप घोडे चालते. ह्या रस्त्याला खूप सांभाळून चालावं लागतं. वॉटरफॉल आहे.
मागे तुम्ही ग्लेशियर बघू शकता. एवढा अप्रतिम व्ह्यू आहे. मी पुढे यासाठी आलेलो की एक दाखवायला की तिकडेचे खच्चर असतात. ती लोक एवढं वजन घेऊन जातात उचलून, ते आपण पण नाही उचलू शकत. प्लस तुम्हाला दाखवतो त्यांच्या अंगावर काय काय ठेवून त्यांना वरती घेऊन गेलं जातं. बघू शकता तुम्ही, एका खच्चरच्या अंगावर गोणे ठेवले आहेत, रेतीच्या गोण्यात आय थिंक. एका खच्चरच्या अंगावर शिगा ठेवल्या आहेत. ते बिचारे काहीच नाही बोलू शकत. बट त्यांच्या पोटासाठी त्यांना काम करावं लागतं. जसं की आपण माणसं आपल्या घरातल्यांना कमवून देण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आपण जशी कामं करतो, तसे बिचारे त्या लोकांना पण खूप कष्ट करावं लागतं. ते लोक घसरतात, पडतात, त्या लोकांना वरून खाली फेकलं जातं मेल्यावर. त्याला कसं पण खेचलं जातं, तर त्यांच्या वेदना कोणीच समजू शकत नाही. ये खच्चर नहीं है, इसे आप डायनासोर कह सकते हैं. इसका जुआ देखो कैसे निकल. आम्ही चालतोय आणि आमच्यासाठी मध्ये साहिल आणि हर्ष थांबलाय. आय थिंक मला वाटतं साहिल आणि हर्ष इकडेच बसलेत. तुम्ही बघू शकता ते लोक पण चालून चालून खूप थकले आहेत. थोडे लोक बसले आहेत. साहिल, हर्ष, आणि पहिली गोष्ट म्हणजे हर्ष बिन चपले चालतोय. एवढ्या बर्फामध्ये पण, एवढ्या थंडीमध्ये पण तो बिन चप्पल चालतोय. सॅल्यूट टू बॉस. इकडे खायला मॅगी अँड ऑल सर्व भेटतं. तुम्ही येऊन व्हिजिट करून खाऊ शकता. उत्तराखंडच्या गढवाल जिल्ह्यामध्ये वसलेले केदारनाथ हे भारताच्या सर्वात मोठे तीर्थस्थळापैकी एक आहे व हे ठिकाण प्रचंड आध्यात्मिक महत्त्वाचे आहे. हे मंदिर चारधाम यात्रेचा एक भाग आहे आणि ते आश्चर्यकारक बर्फाच्छादित शिखरे, हिरवाईच्या दऱ्या आणि निर्मळ नद्याने वेढलेले आहे. तुम्ही बघू शकता वर खाली चढण आहे, उतार आहे. सो तुम्ही जास्ती वजन घेऊन येऊ नका केदारनाथला येत असाल तर, कारण असं फिरून पूर्ण तिकडनं उतरून पूर्ण आपला तिकडे जायचं आहे. आणि जागेवर खूप जागेवर वॉटरफॉल्स आहेत, बघू शकता. रस्ता पण खूप खराब आहे रस्ता, कारण की ते पावसाळ्यामध्ये खूप लँडस्लाईड होते आणि ह्या लँडस्लाईडमुळे तिकडचे रस्ते असे आहेत. आणि याला रिअल स्ट्रगल बोलतात. आपण काही गोष्टी बोलतो की तिथे काही गोष्टी महाग आहेत, तिथे खायचे पदार्थ महाग आहेत. बट ते खायचे पदार्थ महाग का आहेत तर ह्या लोकांना वरून खालपर्यंत आणि खालून वरपर्यंत या लोकांना अशा काही वस्तू सहसा अंगावर नाही घेऊन जावं लागतात. काही लोकांकडे खच्चर असतात, ते खच्चर प्रिफर करतात वस्तू घेण्यासाठी. बट काही लोकांची कॅपॅसिटी नसते, तर त्या लोकांना असं अंगावरून सिलेंडर्स, खूप सारे सामान्स त्या लोकांना अंगावरून घेऊन जावं लागते. तर प्लीज तुम्ही इकडे येशाल, दुकानात नाही खात असाल तुम्ही घेऊन, तर प्लीज त्या दुकानदाराशी काही गोष्टी घेण्यामध्ये भावामध्ये काही वरखाली करत असाल की भाई साहब इतने भी क्यों दिया, इतने का क्यों है, तो प्लीज ना करू असं.
कारण की त्यामागे पण त्यांची पण खूप मेहनत आहे आणि आपण आपल्या घरापर्यंत सिलेंडर घेऊन जाऊ शकत नाही आणि ही लोक एवढ्या वरपर्यंत सिलेंडर स्वतःहून घेऊन येतात चालत चालत. तर आम्ही चाललोय वरती, खूप किलोमीटर चाललोय आणि सर्व आहेत. चेतक आहे, हर्ष आहे, बाकी सर्व खच्चरने पुढे गेले आहेत. बट आम्ही सर्व एकत्र चालतोय 4 जण आणि मागे तुम्ही बघू पण शकता. फुल मजा आहे, फुल मजा आहे, फुल मजा आहे. बम पार्वती पते हर हर महादेव. की तुम्ही खच्चरने प्रवास करत असाल तर तुम्हाला जो व्ह्यू बघायला भेटणार नाही, जो चालताना व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, मला माहित नाही, बट मी तुम्हाला दाखवीन. कारण की जो ग्लेशियरचा व्ह्यू चालताना भेटतो आपल्याला, तो खच्चरवरनं जराही नाही भेटत. सो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हर हर महादेव बाबा. कवरीकुंड पासून मिठापाणीपर्यंत आम्ही 5 किलोमीटर क्रॉस केला आहे आणि मिठापाणीहून केदारनाथला जायसाठी अजून आम्हाला 12 किलोमीटर ट्रॅक करायचं आहे. तर चला मग भेटू पार्ट 2 मध्ये, भीमबरी टू केदारनाथ.